ओ भाई सारी उम्र कपडे मी हा व्लॉग खूप लेट पोस्ट करते, सो सॉरी फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल. आणि खूप लेट पोस्ट करते हा, म्हणजे दिवाळी होऊन आता कितीतरी दिवस झालेत, मी आत्ताशी पोस्ट करते, सो सॉरी फॉर दॅट. अच्छा, की मध्ये खूप तरी गोष्टी झाल्या होत्या म्हणून मी पोस्ट केला नाही हा व्लॉग, पण एन्जॉय करा. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी आत्ताशी उठली आहे, मला माहिती आहे. आणि हे बघा टाईम काय झालाय, 10 वाजले. आणि आज आहे भाऊबीज, सो आत्ता आम्ही साईराजला अंघोळ घालणार आहे. अंघोळ नाही, अभ्यंग स्नान करणार आहे त्याचं आम्ही आता. सो येस, फुल रांगोळी काढती पाटाच्या इथे, हा तेच. आणि आता त्याला उठणं लावून अंघोळ घालतो. अभ्यंग स्नान एवढ्या पाठ हे बघा कशी हसती शापट लावले काय. तू जसा पहाटे उठून बसलेला आहे, एवढा कौतुक कर. तुझा पण काहीच फायदा नाही मूर्खा. बस पटकन एवढा काही नाही या, कौतुक नको करू मूर्ख. हो का, तो तुझ्यामुळे नाही लाजते पागल, मी व्हिडिओ घेते म्हणून लाजते. हे जोकुची काय बोलली. शिवराज ए बा, शिवराज येडा झाला का. नाही वाव, फटका दिली जोरात. फाट सॉरी. हिरो आलेला आहे आपला, असता टॉवेल गड्डाळ्यात. चला भाई, साईराज तुला आठवतं का मी तुझ्या एका दिवाळीच्याच ह्याच्यामध्ये हे केलेलं, दिवाळीच्या ह्याच्यामध्ये पण तुला असं, तू लहान होता तेव्हा काहीच, मी तो पण ब्लॉग इथे पेड करते, तेव्हा चिडला होता हा. हो, खूप जाडा होता आणि खूप चिडला होता घाणेरडा. ही कानात तेल घालताय नीट रिलॅक्स बस साईराज. आणि म्हणजे कानात नाही, पण तू रिलॅक्स बस म्हणजे तुला नीट ऐकू. ओ भाई कपडे घासते सारी उम्र मैं जो कर जबड़े उठला तो. वाव, बायको घालेल त्याला बाळगाला. दादू दादू हे प्रभू, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ, काय उपयोगच नाही. बघा केवढी स्वतः हलतीये, ते चोडायचे स्वतः हलते. काय तो, काय तो, तू काय भाई. निचोड के रख पूर्ण मागून पुढून साईड. आता काय जॉकेट घालले, जॅकेट घालून आली काही. आता काय जॉकेट घालले रे, जॅकेट कॅन्सल, जॉकेट. व्हेरी गुड, जॉकेट करती भाई.
ए बाई जॉकेट जॉकेट बाई घाल जॉकेट. सगळं करतात लहान बाळाचं. अण्णांनी सांडवले पिवळं निघत नाही डाग. किती घातलं तरी निघत नाही ते. दीदी पोटाला लाव. पोटाला लाव. तोंडाला पोटाला तिथे लाव. असं नीट स्ट्रेट तुला नाही लावताय ना. अबे चालेल लावलंय ना. मारुतीला नाही माहिती पण आम्ही नवऱ्याला उठणं लावल्यानंतर वरतून तेल लावा. तेल लावून चोळून उठणं काढा. ते मग उठणं लवकर निघतं त्याच्याने. तेल लाव तिथं. इथे लावून हाताला सोड ना. त्या पण हाताला मी काळे होऊन येणार आणि यांना आंघोळ घाल. हो या काळे. तुम्ही काळे. अगं तो क्रिकेट खेळतो वैभवी त्याच्यामुळे झालं. दादाची वकील. म्युझिक वेटिंग फॉर हे बघा दमलेल्या ह्या. हात तरी लावला का मळे मध्ये. आणि मम्मी बघा बिचारी नुसती काम नुसते काम आहे. बापरे सॅड मीम फॉर मम्मी. हे बघा गाईज साहिराचा काय ते तांबळ घालूया दादाला आपल्या. दादू दीदी त्याला शॅम्पू लावून झालाय ऑलरेडी. तोंडाला लावला होता. सो गाईज सायराची आंघोळ ते करून झाली आहे आणि त्याला ओवाळायचं आत्ता नाही आहे. आम्ही नंतर ओवाळणार आहे त्याला. आत्ता आम्ही चाललो आहोत सगळेजण जेवायला. सो तिकडे जेवण वाट्या आणि मग तिकडे आम्ही बाहेर जेवणार आहे आज. म्हणजे आम्ही हॉटेलला चाललो आहे. सो साईराजला मी एक तुम्हाला दाखवायचं आहे जो साईराज त्याच्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. म्हणजे आम्हाला नाही, शांभवीला आणि ऋग्वेदीला. दिस गेम तुम्हाला असं दाखवते. एक मिनिट. हे बघा हा असा बोर्ड गेम आहे XOचा जो मी आता कस्टमाइज करते आहे. हे आम्ही असे गेम्स बनवतो गाईज. सो तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल हे कस्टमाइज करून देते मी. हे असे सगळे गेम्स ते. सो हे आता मी पेंटिंग ते करते त्याच्यावर आणि त्याच्यावर तुमचं इंडिव्हिज्युअल कस्टमाइज करून तुमचं नाव या सगळ्या गोष्टी मी अशा करून देते. सो तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल मी तुम्हाला एक दाखवते एक फोटो. मी इकडे ऑलरेडी इथे पॉपअप करते तुम्हाला. हा एक मी असा एकाला मी कस्टमाइज करून दिला होता हाच गेम XOचा. सो येस मी असे भरपूर ऑर्डर्स पण घेत असते. सो मी ॲक्च्युली हे सगळे माझे ऑर्डर्स हे माझ्या आर्ट अकाउंटवरनं मी घेत असते. DM तुम्ही तिथेही करू शकता मला. इथेही तुम्ही कमेंट्समध्ये करून दिला कमेंट करून की आम्हाला हे असे हवं आहे, काय प्राईस आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला मी तिथे कमेंटमध्ये सांगेन. सो तुम्हाला हे हवे असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि माझ्या इंस्टा IDला पण आर्ट वाईब्सच्या चॅनलला पण फॉलो करा. मी इथे त्याचा परत एकदा ID देते माझा इंस्टा ID. तो तिथे पण मला फॉलो करा. आणि दुसरं माझं म्हणजे यूट्यूबचं पण एक माझा दुसरा इंस्टा ID आहे द वाईब्स यूट्यूब ब्लॉग. तो पण इथे मी मेन्शन करते. तिथे पण मला जाऊन नक्की फॉलो करा. काहीच करून देते. हेच नाही तर माझे मी कॅनव्हसेसवर पण बड्डेसाठी तुम्हाला कोणाला रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायचे असतील किंवा तुम्हाला स्पेसिफिक व्यक्तीला द्यायचं असेल गिफ्ट म्हणून कॅनव्हसेस पेंट करून ते पण मी करून देते. त्याच्यावर तुमच्या जशी तुम्हाला हवी आहे डिझाईन ते सगळं तसं करून देते मी. पोर्ट्रेट छोटे छोटे मिनिएचर पोर्ट्रेट पण असतात छोटे छोटे कॅनव्हसेसवर 4x4च्या
4x4 इंचेसच्या कॅनव्हसेसवर ते तसं मी बनवून देते. तसे पण माझे भरपूर ऑर्डर्स झालेले आहेत. मी असे ऑर्डर्स घेत असते. सो तुम्ही मला तिथे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही मला यूट्यूबच्या ह्याच्यावर पण तुम्ही कॉमेंट केली तरी चालेल. पण यूट्यूबचं कसं होतं की ती कॉमेंट नंतर दिसली नाही किंवा मी बघितली नाही तर असं नको व्हायला. म्हणून तुम्ही मला डिरेक्टली इंस्टाग्रामवर मला DM करा मला, म्हणजे मला तो डिरेक्टली मेसेज DM म्हणजे डायरेक्ट मेसेज, ज्यांना माहिती नाही. आणि समजा तुम्हाला इंस्टाग्राम हे या सगळ्या गोष्टी कोणासाठी नवीन असतील किंवा कोणाला माहिती नसतील की आमचे नाही आहेत बाबा इन्स्टा ID किंवा काय, आमच्याकडे इंस्टाग्राम नाही, तर तुम्ही मला मेल करू शकतात किंवा मी एक माझा हा नंबर पण इथे देते. तुम्ही मला तिथे पण कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपवर. सो येस, मी वेट करते तुमच्या ऑर्डरसाठी. अच्छा. आणि हे सगळं आता ओपन करते मी. समज गया. मी मागच्या वर्षी बंद केलेल्या, म्हणजे मागच्या वर्षी केल्या होत्या, सॉरी, ह्या वर्षी मी काहीच ऑर्डर्स घेतले नव्हते. पण मी आता पुढच्या वर्षीपासून परत एकदा ऑर्डर्स घ्यायला चालू करणार आहे आणि ओपन आहे सगळ्यासाठी. सो प्लीज कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला एक दाखवते वैभवीचं. मी तिच्या बड्डेच्या दिवशी तिचं पोर्ट्रेट बनवलं होतं. हे असं तुम्ही तुमच्या कोणाला द्यायचं असेल बड्डे गिफ्ट म्हणून किंवा लव्ह वन्सला, काही असू शकतं. बड्डेच नाही फक्त, तर व्हॅलेंटाईन्स डे आहे आता फेब्रुवारीमध्ये येतोय, तर तुम्ही तसे पण तुम्ही तुमच्या लव्ह वन्सला देऊ शकता. हे बघा, मी वैभवीचं हे माझं स्टिकर आहे. हे वैभवीला मी दिलं होतं तिच्या बड्डेला, तिचा पोर्ट्रेट बनवून. त्याच्यानंतर ही एक मला ऑर्डर होती बड्डेसाठीच, एक श्रीताच्याच बड्डेची होते, तर तिचं मी ॲक्च्युली तिच्या बड्डेपासून मी हे चालू केलेलं सगळ्या गोष्टी करायला. हे माझं नाही आहे. ही पण मला ऑर्डर होती परिधीच्या बड्डेला. पूजलं पण जातं. आणि हे सरस्वती यंत्र तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या टेबलवर पण ठेवू शकतात की त्याचे खूप फायदे आहेत. सो तसं पण तुम्ही ही एक पण आयडिया आहे. तुम्हाला समजा कोणाला वाटत असेल की काय आयडियाज अजून देऊ शकतो, तर अशा गोष्टी तुम्ही देऊ शकता. आणि मी हे इथे पण बनवलेलं. एक मिनटं, हे बघा, हे मी माझ्यासाठी एक बनवलं होतं, नथिंग चेंजेस इफ नथिंग चेंजेस. असे काही कोट्स पण तुम्ही देऊ शकतात. आता हे मी ही एक डिझाईन बनवलेली. हे स्पाई वाईज तुम्ही तुमच्या कोणी ॲस्ट्रॉलॉजर फ्रेंड असतील किंवा ज्यांना ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आवड आहे त्यांना पण तुम्ही तसे देऊ शकता त्यांच्या राशीनुसार. आता माझी साईन आहे पायसेस, सो मी मला स्वतःसाठी बनवलं होतं. तुम्ही तसं काही करू शकता. किंवा मी एक अजून एक हे असं पण बनवलेलं, बी फोकस योगा. तुमच्या कोणी योगा फ्रेंड असेल तुम्ही त्याला तसे योगाचे रिलेटेड किंवा एक्सरसाइजचे रिलेटेड तसे पण देऊ शकता. त्याच्यानंतर मी हे पण इथे असे बनवले होते छोटेसे प्लांट पॉट सारखे छोटेसे. तर हे मी 2 कपल्स बनवलेले त्या हिशोब आयडीवर म्हणूनच म्हणते. माझ्या इन्स्टा आयडीवर सगळे माझ्या गोष्टी मी टाकल्या आहेत आर्ट रिलेटेड. मी काय काय बनवले तसं जसं मी दिवाळीचं तुम्हाला दाखवलेलं तसंच ह्या गोष्टी मी बनवत असते आणि सेल आउट करत असते. सो तुम्हाला काही ऑर्डर द्यायची असतील आणि मला ना भरपूर ऑर्डर्स पण आलेले आहेत कॅनव्हसच्या रिलेटेड की त्यांच्यावर तुमची डिझाईन असेल तुम्ही जसं म्हणत असेल त्याच्यावर मग बनवून देत असते. सो येस, मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तिथे पण. बघा, साईराजनी हे थोडंसं कलर केलं आहे. मी हे शांभवी आणि शिवराजचं असं नाव लिहिलं आहे. हे मी म्हणते कस्टमाइज करून असं देते मी नावं. आणि हे थोडं प्लीज इग्नोर करा, माझं असं काम नाही आहे. साईराजनी कलर केलं आहे. हे असं ऋग्वेदी आणि शिवाईचं नाव लिहिलं आहे. कसं छान वाटतं आहे ना. सो हे असं आम्ही कस्टमाइज करून देतो. आणि मग तिथे हे एक्सो लावून तुम्ही खेळू शकता. तुम्हाला दाखवते एक मिनटं. हे बघा गाईज, हे असे एक्स लावायचे आणि एक्सो हा गेम खेळू शकतात. आणि हे एक्स्ट्राचे पण 2 आहेत. एक्स्ट्राचे म्हणजे इथेच ते चान्स वाईज तुम्ही असं खेळू शकतात. आणि हे असं आम्ही देतो. तो गाईज माझं आवडून झालंय. कशी जरा लिपोय लावलंय, हे लिपस्टिक नाही. आणि मी हा असं कुर्ती घातली आणि पॅन्ट. लेट्स गो. आता मी चाललो आहोत. एक फोटो काढते यार, क्यूट दिसते. आम्ही आता इकडे आलो आहे आणि इतके कंजेस्टेड जागेत. आणि बघा अख्खी गँग बसली. काकू बघा, काकू हाय कर, शिवाय. आणि तिथे पण सगळे आहेत बाकीचे. आणि माझ्या पुढे पण हे दोघी आहेत. कर आता. आता लिफ्टच्या इथे एक किस्सा झाला. तिथं फक्त 4 म्हणजे लिफ्ट छोटी आहे ती ॲक्च्युली. आणि हे सगळे मुडकासारखे त्या लिफ्टमध्ये, एवढ्या छोट्या लिफ्टमध्ये सगळे भरले. ती लिफ्ट डायरेक्ट बंद पडली, ती चालत नव्हती. ओव्हरलोड जास्त झाली ती.
त्या माणसाला बोलवलं, त्याने ते नीट केलं आणि मग सगळे आम्ही चालत आलो. एवढा मूर्ख आणि बाकीचे सगळे बघू आता. थाळी खायला आलोय आम्ही शिवशक्ती म्हणून. बघू आता टेस्ट वाईज कशी आहे. मला नाही आवडत आता. काय करा सगळ्यांनी. काय हा आणि हे शिवराज दोघी आणि इथे पप्पा सॉरी पप्पा इकडे आणि अण्णा तिकडे. आम्ही इथे बसलोय सगळेजण. थाळी आहे इथे. समज गया. लेट्स सी कशी आहे. मला थाळी हा प्रकार आवडत नाही कारण तिथे खूप असतं आणि ओ गॉड असं होऊन जातं. पण बघूया टेस्ट वाईज चांगली असू शकते का नाही. टेस्ट करायला सांगू. आम्ही फूड ब्लॉगर झालोय आता. हा नाही ते सांगू खूप मूर्ख पण ठीक आहे बघूया. आम्ही म्हणतोय की थाळी खायला जायचं होतं. मग काय ती पनीरची भाजी ते परवडते. दिग्गज रेस्टॉरंट आम्ही आता ते म्हणले पप्पा हे म्हटले म्हणून मग काय. अबे साले. काय म्हणते की पंचवटीला गेलो. हे मी आधीच म्हटले होते. आता म्हणते मी आधीच म्हणले होते पंचवटी. पण बांधण्याचं चालू होतं की गाडी नाही. अबे साले. मी म्हटले होते त्यांना. त्यांचं असं होतं की गाडी नाही. आणि हे तोंड बघायचे सगळ्यांचे. इथं हे लावलंय आले गाई लेट आले ते. आणि बघा त्या थाळीमध्ये हे जेवायला आहे शेवभाजी. अन्न शेवभाजी तुम्हाला म्हणून काय कर. शिमू इतकं मूर्खामध्ये हे सगळे येते. हे सगळे काहीच आहे बघा. ही होती शिवशक्ती डायनिंग हॉल. हा चला आता हे एवढे जण आहे आम्ही होतो. म्हणजे एवढा लोकांचा. आणि वरती अजून कधी पण होती ते गेले आता. आणि आता आम्ही फोटो काढतोय थंबनेलसाठी. गाईज आता आम्ही चाललो आहोत घरी वाड्यावर. काय ह्या गाडीत जायचं का तिला म्हणलं टांगा होता इकडे घोडा गाडी. तर आता आम्ही चाललोय वाड्यावर. आता सगळ्यांचं ऑप्शन जे करूया की जे म्हणत सगळ्यांचे झाले. शिवाय खूप घाण मारली ती तोडला त्याच्या. पागल इसकी मम्मी इधर. म्यूजिक. इकडे बघा पण हा चिडलाय. नुसता चिडत असतो हा. डिप्रेशन नाही राग अँगर इश्यूज. हे बघा गाईस असाच आहे.
थोडासा शिवाय चुकून नाही मुद्दा बोल. कसा काकू चेहरा नीट नाही खरंच. अरे बाबा इकडे बघ शिवराज हास. हे बघ शिवराज मन शिवराज देखो पैसे दे. गाईज मोठी मम्मी तिला 200. तेरे और मेरे ओके मम्मी तिला 200 शेवटी नाव 4. असा एक फोटो काढूया या इकडे. अगं असंच काढ ना, असं चांगलं वाटत. मेरे को 200 एक्स्ट्रा मिल जाएगा. तेरे को देने मेरे को. नाही दिले नाही दिले नाही दिले. गाइस बघा हिला बघा क्या कर रही है भाई, क्या कर रही है. पैसे लेके नहीं बोल. नहीं गाइस नहीं है माझ्या ह्या हातात काही कुछ नहीं है. ये भी कुछ नहीं. ये देखो गाइस कुछ भी नहीं है गाइस. मेरे हो जाएंगे गाइस. इतना कुछ नहीं गाइस. हाँ बोल. आता हे जे गिफ्ट दिलेत ना आता ते सगळे मला मिळेल का, म्हणजे काय यूज होईल. हे माणसांना दिले ते आता ह्या बायका स्वतः यूज करणार आहेत गिफ्टचा. बघा आता मम्मीलाच होणार ते पप्पांचं. हो ना शानी. हो मीच नाही लावे करत करते. रुको जरा सबर करो. बोला धक्का मुक्की नहीं करने का, आराम से लेने का. जाना तिकडे बाई. सेल्फी काढतीये वैभवी मी. कुठे गेली बाई. चला इकडे बघा. सो गाईज मी हा व्लॉग एंड सुद्धा नव्हता केला. सो सॉरी फॉर दॅट ऑल्सो. सो या मी हा व्लॉग आता इथेच एंड करते. सो टिल देन गाईज फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स. आणि ह्याच्यानंतरचा जो व्लॉग येणार आहे खूप मस्त असणार आहे. तो सो स्टे ट्यून्ड.